नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता जवळपास चणा काढणी संपलेली आहे. जे काही मागचे शेतकरी आहे, ज्यांनी लेट चणा पेरणी केलेली आहे डिसेंबर महिन्यात, त्याच शेतकऱ्यांचा चणा काढायचा आहे. आता जवळपास उरकत आलेला आहे. आता वही पेरीला म्हणजे समोरचं जे काही खरीप हंगाम आहे, त्या खरीप हंगामाला आपलं शेत तयार करण्याला सुरुवात झालेलीच आहे जवळपास. आजचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जे काही कमेंट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो, तर त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि कमेंट नक्कीच करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. चला आता सुरुवात करूया. आता आपला विषय होता की भाव वाढतील काय, म्हणजे शेतकऱ्यांना असं विचार पडला की आपण चणा साठवणूक करून ठेवू की पुढच्या महिन्यात विकू, भाव वाढतील. सुधाकर राव गायकवाड शेतकरी आहे, तर त्यांनी कमेंट केलेली आहे का बा मागील वर्षी मी शेतातूनच चणा दिला, म्हणजे शेतातून किंवा घरूनच चणा दिला. त्यांनी 54 दिला 5400 नी, आणि तिथून एका महिन्यात भाव वाढले, 6600 भाव झाले. त्यांची अशी कमेंट आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तर मागील वर्षी काय परिस्थिती होती चण्याची, तर आपण बघूया. बघा, मागील वर्षी चण्याची अशी परिस्थिती होती, पेरा कमी होता, सोयाबीन तुराची लागवड जास्त होती, कॉटनची लागवड जास्त होती आणि याच्यात गारपीट पण झालं. मागच्या वर्षी माझा 10 एकर चणा होता शेतकरी मित्रांनो. नुकसान झालं, गारपीटचं खूप नुकसान झालं आणि नाफेडही लवकर चालू झालं. म्हणजे हरभऱ्याला मागणी होती. मीही मागच्या वर्षी चणा साठवणूक ठेवला होता, चण्याचे भाव वाढतील नाही का. तर हेच कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे सरकारनं वाटाणाही आयात नव्हता केला. जिकडे तिकडे म्हणजे चण्याची नुकसान झाली आणि चण्याची म्हणजे मार्केटमध्ये चणा कमी होता. उत्पादन म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे चण्याचे जास्त नुकसान झाले आणि नाफेडही लवकर चालू झालं. याच्यात काय झालं, स्पर्धा झाली नाफेडमध्ये आणि व्यापारीमध्ये. त्या कारणाने चण्याचे भाव वाढले. आता बघा, यावर्षी का नाही वाढणार चण्याचे भाव? वाढतील. समोर भविष्यात काय होईल काही सांगता नाही येत. व्यापारी आणि सरकारचं धोरण आपल्याला काही माहीतच नाही. काही कोणी सांगू शकत नाही काय होईल काय नाही. तर यावर्षी कसं झालं बघा, आता मार्च महिना लागला, मार्च एंडिंग आहे आणि समोर जर नाफेड चालू झालं तर काही ना काही फरक पडतील भावात. तर नाफेडनेही कमी खरेदी केली का बा आपण इथली खरेदी करून टाकावं, नंतर बंद करून टाकावं. काही सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो, नाही का. आपला नंबर लागेलच लवकर याची काही गॅरंटी नाही आहे. तर थोडाफार फरक पडतो, पण भाव तेच राहील. कारण की आपण म्हणजे सरकारनं वाटाणा आयात केलेला आहे आणि चण्याची काही जास्त काही उतारा आहे नाही यंदा, म्हणजे पिकलाही नाही आहे. काही भागात बरेचसे ॲव्हरेज आहे शेतकरी मित्रांना. तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो, ह्या फरक आहे. भाव वाढेल नाही वाढेल, माझ्या मते सुधाकरराव गायकवाडने जे काही कमेंट केलेली आहे त्या विषयावर आपण बोलत आहोत. आणि दुसरी कमेंट आहे, शिवराज यांनी कमेंट केलेली आहे. त्यांना एकरी 9चा ॲव्हरेज लागला. की चणा विकाव की नाही विकाव, ते म्हणजे समस्येमध्ये फसलेले आहे की काय. चणा यंदा उताराही नाही लागला आणि भाव नाही, विकाव की नाही विकाव. तर बघा, चणा तुम्ही काढलेला आहे, आता चण्याला वजन आहे आणि समोर भाव वाढतील त्याची काही गॅरंटी नाही आहे. जर समोर भाव वाढले नाही, एक सांगतो आपला विषय आहे, सर समोर भाव वाढले नाही, आपण जर चणा साठवणूक करून ठेवला, त्याचे वजनही कमी होते आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर त्याचा कलर डाऊन होतो आणि त्याला भावही कमी मिळते.
भाव जर वाढले नाही तर, आणि समजा भाव वाढले आणि आपण मार्केटला चना नेला, वजन कमी आणि त्याच्याला कलर बदलतो, सारखंच पडलं का नाही, वजन कमी झालं, भाव वाढले. आताच वजन आहे, आता जे काही भाव आहे फुल भाव आहे, म्हणजे वजन फुल आहे आणि भाव जे काही असेल ते जर आपण विकलं तर आपण त्याच्यातच राहू, समोर भाव वाढो की कमी हो, आपला कोणताच घाटा नाही, नाही का. आणि तिसरी कमेंट आहे मिलिंद जोशी यांनी अशी कमेंट केली की बाबा चना जर साठवणूक करून ठेवला त्याच्यात घुबडही पडते आणि आपलं आर्थिक नुकसानही होते. त्यांचं बरोबर आहे. जास्त दिवस जर आपण समजा आता जून जुलैपर्यंत चना साठवणूक ठेवून ठेवला आणि समजा आता 2-3 महिने जरी ठेवला तर घुबडं पडतेच त्याच्यात. आणि घुबडं पडल्यानंतर जर चना आपल्याला मार्केटमध्ये नेला, वजनही कमी झालेलं राहते आणि ते घुबडं पडलेल्या व्यापाऱ्याला चना दिला त्याच्यातही भाव कमी नाही, अशी परिस्थिती होते शेतकरी मित्रांनो. म्हणून सांगतो की चना या वर्षी भावाची काही दिसत नाही, चाहूल दिसत नाही वाढतील म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे नक्की आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. असं मी म्हणत नाही तुम्ही चना काढा विका, कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना आशा असते की समोर भाव वाढतीलच. पण आता दरवर्षी मी पाहत आहो की सोयाबीन जर साठवणूक करून ठेवलं की भाव वाढतील, पण सोयाबीनचे काही भाव आपल्याला भेटले नाही. कापूसही साठवणूक ठेवला, कापसातही भाव भेटले नाही. मागील वर्षी चनाही ठेवला पण चण्यातही भाव भेटले नाही, पाहिजे असे भाव भेटलेच नाही. आता जसं आता बघा सोन्याचे भाव सपाट्याने वाढत आहे, कापसाचे भाव नाही वाढत. माझा अनुभव आहे, 2013-14 गोष्ट आहे ही. कापसाले भाव खूप होते शेतकरी मित्रांनो. तुरीला त्या काळात भाव लय होते, 13-14 हजार रुपये क्विंटलचे भाव होते तुरीला. आता हे 21-22 ची गोष्ट, कापसाला 12,000 क्विंटलचा भाव होता. तेव्हा सोन्याचे भाव कमी होत होते. तर असा अंदाज लक्षात येते की ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढते त्यावेळेस कापसाचे भाव वाढत नाही, ज्यावेळेस कापसाचे भाव वाढते ते सोनं स्थिर राहते शेतकरी मित्रांनो. तर असा जर अनुभव तुम्हाला आला असेल तर बघा, सोनं वाढतच आहे, सोनं वाढतच आहे आणि कापसाचे भाव नाही वाढत आहे. कारण की सोनं पहा आणि कापूस पहा, कापूस तर आपलं व्हाईट गोल्ड आहे, कापसाचे भाव वाढायलाच पाहिजे, नाही का. या भावाविषयी काही आपण पाहिजे असं काही सखोल काही आपला अभ्यास आहे नाही, तरी पण आपण चर्चा करत आहोत. तर आपल्याला जो काही अनुभव येते दरवर्षीचा, तोच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे शेतकरी मित्रांनो. मागच्या वर्षीचा जो काही अनुभव आला तर याच वर्षी आपण चनाही लांबवला मार्केटला. तुम्हालाही अनुभव आलेला असेल, कारण की वजन कमी होते. आणि पुढच्या वर्षी यावर्षी जी काही सोयाबीन निघेल, सोयाबीन ही शेतातूनच लांबवायचं आहे, कारण की काही नाही साठवणूक ठेवून फायदा, वजनही घटते आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर त्याची जी चमक आहे मालाची, ती चमक पाहून व्यापारीही भाव कमी देतो आणि वजनातही कमी भरते, इकूनही जाते आणि तिकूनही जाते. आणि काही शेतकरी मित्रांनो गोडाऊनमध्ये ठेवते माल साठवणूक करून, आणि त्याच्यात काय होते, पैसे घेतात, मालावर पैसे उचलतात, पैसे उचललेले राहते, भाव वाढेल याविषयी नंतर विकू, आणि पैसे त्याचंही व्याज, त्या मालाचं गोडाऊन ठेवण्याचे त्याचेही पैसे द्यावे लागते, राखण करणीचे. आणि जेव्हा विकाले काढतो भावातही मार खाते, मालही डॅमेज होते आणि वजनही कमी होते, आणि इकडे जे पैसे काढले जाते त्याचंही व्याज भरावं लागते.
भाव वाढो नाही वाढो सारखंच पडते शेतकरी मित्रांनो. आपल्याला काहीच उरत नाही. तुम्ही याचा हिशोब काढून पहा, पडता काढून पहा. नाही, असा विषय आहे तो. म्हणून माझ्या तो मते माल निघाला का इकला, पैसे आले, खतम विषय. काय पटते तुम्हाला? आपली एक चर्चा चालू आहे बरं. तर आपला तर चना निघाला, तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा चना निघायचा आहे, जे मागचे आहे ते. आणि ज्या शेतकऱ्यांनी चना मागील चना पेरलेला आहे तर नक्की कमेंट करा उतारा काय आला. कारण की मी व्हिडिओ अपलोड केलेले होते की लेट चना पेरू नका, लेट पेरून काही फायदा नाही. गहू पेरा. समजा आता ज्या शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात चना पेरायचा आहे तर चना नका पेरू, गहू पेरा. ज्यांच्याजवळ स्वतःचं पाणी आहे तेच पेरा गहू. कॅनलच्या याच्यावरही लेट पेरणी करू नका गव्हाची. तर असा विषय आहे शेतकरी मित्रांनो तो. तर लवकर पेरूनच आपल्याला ॲव्हरेज नाही आला, कारण की वाढ झालेली होती तापमानात. ॲव्हरेज जे काही शेतकरी मित्रांनी डिसेंबर महिन्यात चना पेरला त्या चण्याची अवस्था कशी असेल, कारण की या चण्याला थंडी पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर आता इथेच थांबू शेतकरी मित्रांनो. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला कशी वाटली आजची चर्चा तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा, नाही का. तर माझ्या मते तर भाव तर वाढणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण की कोण्याच पिकाचे भाव नाही वाढले. सोयाबीन निघाला 6 महिने झाले, 7 महिने होऊन राहिले, पण तरी सोयाबीन तिथंच आहे. कापूस निघाला ही 2-3 महिने झाले शेतकरी मित्रांनो, दिवाळीपासून. आता कापूसही उलंगवाडी संपलेली आहे. म्हणजे 4-5 महिने झाले कापूस निघायला. बरं, आता हे कापूस आहे, बराचसा कापूस खाली झाला तरी पण कापसाचे भाव नाही. आता चनाही निघाला, चनाही निघेल, सोयाबीनची पेरणी येईल, पण तरी पण चण्याचे भाव वाढणार नाही. तुरी निघून झाल्या, 2-2.5 महिने झाले, तुरीचे भाव नाही वाढले. कमी झाले लागन तर पण नाही, नाही का. तुम्ही अभ्यास करा शेतकरी मित्रांनो, नक्की वाढतील का नाही वाढत चण्याचे भाव. तर आता इथेच थांबूया आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.